सोलापूरकरांची तब्बल 60 वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मोठी भेट दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हे महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे आमदार देवेंद्र कोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांनी वेळोवेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा घेत हा विषय जिवंत ठेवला. यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या मागणीसाठी ठामपणे पाठिंबा दिला. विधानसभेतही अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 1966 साली सोलापूरसाठी मंजूर झालेले अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला स्थलांतरित झाल्यानंतर सोलापूरकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी परगावी जावे लागत होते, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे अनेकांना शिक्षण सोडण्याची वेळ येत होती. आता सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असल्याने गोरगरीब व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या तंत्र शिक्षणाच्या सुविधा कायम ठेवून त्याच ठिकाणी हे महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.